हा डेपो आहे, कचरा डेपो आहे. ह्या कचरा डेपोत पत्रकारांनी नाकाला रुमाल बांधलेले आहे. हा जे इथं कामं करतात बघा, त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहेत. तो माणूस ते कोंबडीचं आतड्यांचं साफ करतो, त्याच्यात ना रुमाल आहे, तोंडाला नाही काही आहे. अशा परिस्थितीत गरीब लोक इथं काम करतात. याचा सगळा कचरा घेऊन येतात, त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहे. हे हा स्पॉट पंचनामा आहे, ते जागेवरून केलेला आहे. हे का आम्ही तुम्हाला पण मी सांगितलं नाही कुठे जायचं आहे ते. ही जी जागा आहे ही आता सगळी व्यापलेली आहे. भविष्यात कचरा टाकायला सावंतवाडी शहरात जागा नाही आहे. मी नगराध्यक्ष असताना मी मागणी केली होती, त्याच्यानंतर प्रशासन लागलं. मला नितेश राणे साहेबांना सांगायचं आहे, पालकमंत्री साहेबांना, की आम्हाला कुठेतरी आजूबाजूला पुढच्या 100 वर्षाच्या भविष्यासाठी सावंतवाडी शहराच्या एक कुठेतरी 25 एकरचा प्लॉट सरकारी जागा तुम्ही द्या. त्या गावातल्या लोकांना त्रास होता का म्हणे आणि सावंतवाडी शहराला जवळ पडेल अशी आम्हाला एक जागा द्या, ज्या ठिकाणी कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल. आज जर तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे. हा कचरा काय करणार? ह्या कचऱ्याला आग घालणार आणि हा सगळा धूर जो आजूबाजूचा जो परिसर आहे, जिथं नागरिक राहतात सावंतवाडीचे, त्यांना त्रास होतो, आरोग्याची समस्या उद्भवत आहे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे पालकमंत्र्यांकडे, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा द्या. आम्ही सर्व टीम पालकमंत्री साहेबांना भेटणार आणि आम्हाला खात्री आहे, 100% खात्री आहे की नितेश राणे साहेब आम्हाला 100% आमची मागणी मान्य करतील आणि सावंतवाडी शहराच्या विकासात निश्चितपणे हातभार लावतील. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे दीपकभाई केसरकर आहेत, त्यांनासुद्धा आम्ही ह्या गोष्टी सांगू आणि त्यांच्याकडनंसुद्धा जेवढे प्रयत्न होतील त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ, असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. मला फक्त हे दाखवलेलं आहे, हे सावंतवाडीचं सौंदर्य आहे का? हे कुठेतरी लांब गेलं पाहिजे सावंतवाडी शहरापासून. आणि ज्या गावात जाईल किंवा जिथं जाईल तिकडच्या लोकांना सुद्धा त्रास होता का म्हणे याची सुद्धा तजवीज करावी लागेल. आणि ती तजवीज झाल्यानंतरच इकडचा कचरा बाहेर हलवला पाहिजे. कारण ग्रामीण भागात राहणारी लोकंसुद्धा आमचीच आहेत. तर अशी जागा निवडली पाहिजे जेणेकरून कोणालाच त्या धुराचा किंवा आणि